हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत क्लास 7 प्रॅक्टिस सेट 39. तर त्याचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे, सुरेश अँड रमेश ऑल टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज इन द रेशिओ ऑफ 4:5 अँड बॉट अ प्लॉट ऑफ लँड. आफ्टर सम इयर दे सोल्ड इट ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. व्हॉट इज द प्रॉफिट इच ऑफ देम गॉट. तर सुरेश आणि रमेशनी दोघांनी मिळून एक प्लॉटचा तुकडा 1,44,000 मध्ये 4:5च्या रेशिओची इन्व्हेस्टमेंट करून घेतलेला आहे आणि तो काही वर्षानंतर त्याला 20% इतकं प्रॉफिट घेऊन विकला. तर प्रत्येकाला त्यामध्ये किती प्रॉफिट मिळालं हे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये काढायचं आहे. तर ते कसं काढायचं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू. तर त्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 1,44,000 आणि त्यांना प्रॉफिट मिळालं आहे 20%. तर टोटल प्रॉफिट त्यांचं आपण काढू. 20% ऑफ 1,44,000 तर ते 20/100 इंटू 1,44,000 असे आपल्याला लिहायचे आहे. त्यामध्ये आपल्याला 2 झिरो 100चे आणि 2 झिरो 1,44,000चे कट करायचे आहे. तर ते राहील मग 20 इंटू 1,440 आणि त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करून ॲन्सर मिळते 28,800 रुपीज. तर टोटल प्रॉफिट त्यांचं आहे 28,800 रुपीज. तर आता आपल्याला त्यांच्या याचं प्रपोर्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे. तर ते आहे 4:5 आणि सुरेशचं प्रॉफिट राहील 4x आणि रमेशचं प्रॉफिट राहील 5x. तर हे आपल्याला रमेशचं आणि सुरेशचं प्रॉफिट माहीत नसल्या कारणाने आपण त्याला x मल्टिपलमध्ये 4 आणि xच्या मल्टिपलमध्ये 5 असे घेणार आहोत. तर देअरफॉर दोघांचं जे प्रॉफिट आहे 4x + 5x = 28,800 आणि त्यांची टोटल केली आपण 4x आणि 5xची तर ते होईल 9x 28,800 आणि x = 28,800/9. तर इथे आपण जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते जर आपल्याला = इकडे न्यायचं असलं तर ते आपण डिवाईडमध्ये नेतो. तर अशा प्रकारे आपलं येईल 28,800/9. ते जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला ॲन्सर मिळते 3,200. तर त्यामध्ये आता आपण काढणार आहोत सुरेशचं प्रॉफिट. तर सुरेशचं प्रॉफिट राहील सुरेश प्रॉफिट 4च्या मल्टिपलमध्ये x 4 इंटू आणि xची किंमत तिथं आपण पुटअप करू ती राहील 3,200 आणि आपलं ॲन्सर येईल 12,800 रुपीज. त्यानंतर हे झालं सुरेशचं प्रॉफिट, ते झालं 12,800 रुपीज. आता आपण काढू रमेशचं प्रॉफिट. रमेशचं प्रॉफिट राहील 5च्या मल्टिपलमध्ये x 5 इंटू xची किंमत आपण तिथं पुटअप करू 3,200 आणि त्याचं ॲन्सर येईल आपलं 16,000 रुपीज. तर दोघांचं प्रॉफिट आहे सुरेशला प्रॉफिट झाला आहे 12,800 आणि रमेशला प्रॉफिट झाला आहे 16,000 रुपीज. तर अशा प्रकारे आपण हे दोघांचे पण प्रॉफिट काढलेले आहे. त्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे, विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 15,000 and 1,20,000 rupees to start a business. They suffered a loss of 20%. How much loss did each of them incur? तर विराट आणि सम्राटनी टुगेदर एका बिझनेसमध्ये 15,000 आणि 1,20,000 इन्व्हेस्ट केले. तर त्यांना एक बिझनेस स्टार्ट केला आणि त्यांना प्रॉफिट नव्हता तर लॉस झाला आणि तो किती झाला तर 20%चा आणि त्यांनी 20%चा दोघांना पण लॉस झाला. तर प्रत्येकाला तो किती लॉस झाला हे आपल्याला हे प्रॉब्लेममध्ये काढायचं आहे. तर ते कसं काढायचं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला ॲन्सर राहील द रेशिओ ऑफ द इन्व्हेस्टमेंट इज 15,000 and 1,20,000. दॅट इज 1,15,000 upon 1,20,000 = 5/12 आणि 5:12. तर हे आपण काय केलं, वरचे आणि डिवाईडमध्ये असल्या कारणाने वरचे 0 आणि खालचे 0 हे कट केले. तर वरती राहिले 5 आणि खाली राहिले 12 म्हणजे 5:12च्या रेशिओमध्ये त्यांना लॉस झाला. तर देअर टोटल इन्व्हेस्टमेंट इज ₹50,000 + 1,20,000. ते टोटल इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची 1,70,000. तर लॉस त्यांना आहे 20%. तर लॉस आहे 20% म्हणजे 20/100 इंटू 1,70,000. तर 0 कट केले आपण आणि आपल्याला लॉस मिळाला 34,000. तर त्यानंतर दे इन्क्युअर्ड अ लॉस ऑफ
34,000 rupees. Let the loss incurred by Virat be rupees 5 into x, and the loss incurred by Samrat is rupees 12 into x. तर 12 into 12 x plus 5x is equal to 34,000. तर 17x is equal to 34,000. x is equal to, तर इथं हे मल्टिप्लिकेशनमध्ये असल्या कारणाने हे जातील आता इथं डिवाईडमध्ये. तर डिवाईडमध्ये इन एक्स इज इक्वल टू 34,000 अपॉन 17 इज इक्वल टू, याचं जर आपण ॲन्सर काढलं तर 17 0 जसे तसे ठेवायचे आणि 17 2 जा 34. तर आपलं ॲन्सर आलं 2000. तर आता आपल्याला कळायचं आहे द लॉस ऑफ विराट. तर विराटला किती लॉस झाला. विराट म्हणजे एक्स इंटू 5च्या याच्यात एक्स मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 12,000. तर द लॉस ऑफ विराट 2000 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 10,000. 2000 मल्टिप्लाइड बाय 5 झाले 10,000. द लॉस ऑफ सम्राट इज 2000 मल्टिप्लाइड बाय 12. तर तो लॉस आलेला आहे 24,000. तर दोघांना विराट अँड सम्राट हॅव द लॉस ऑफ 10,000 अँड 24,000. विराटला 10,000 तर सम्राटला 24,000 लॉस झालेला आहे. तर आपला थर्ड क्वेश्चन आहे श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 18,000 रुपीज अँड स्टार्टेड अ business of selling sheet and towels from Solapur. Shweta's share of the capital was 30,000 rupees and Piyush 12,000 rupees. At the end of the year, they had made a profit of 24%. What was Nachiket investment and what was his share of the profit? तर आपल्याला शेअर ऑफ द प्रॉफिट काढायचं आहे. तर इन्व्हेस्टमेंट बाय श्वेता आहे 30,000. तर इन्व्हेस्टमेंट बाय पियुष आहे 12,000 आणि इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत आपल्याला काढायचा आहे. तर तो आहे नचिकेतचा, आपल्याला माहीत नसल्या कारणाने आपण तो एक्समधून घेतला. तर त्यानंतर टोटल इन्व्हेस्टमेंट जे आहे रुपीज 80,000 आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट रुपीज 80,000. तर त्याला आपण लिहून घेऊ 30,000 प्लस 12,000. आपल्याला नचिकेतचं इन्व्हेस्टमेंट माहीत नसल्यामुळे आपण त्याला एक्स घेतलं इज इक्वल टू 80,000. तर 30,000 प्लस 12,000 झाले 40,000 आणि प्लस एक्स तर 80,000. आता एक्स जर काढायचं आहे आपल्याला तर 80,000 हे 40,000 आपल्याला काय करायला लागेल, त्याला सबट्रॅक्शनमध्ये घ्यावं लागेल. तर ते 40,000 आपण सबट्रॅक्शन केलं तर आपलं ॲन्सर आलं 38. एक्सची किंमत आली 38,000. तर इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत इज 38,000 अँड प्रॉफिट इज 24%. आता आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे पर्सेंट प्रॉफिट इंटू इन्व्हेस्टमेंट. तर प्रॉफिट इज इक्वल टू आपलं जे पर्सेंट प्रॉफिटमध्ये आहे 24% म्हणजे आपण ते 24/100 लिहिलं आणि इंटू 38,000. तर प्रॉफिट झालं 9120 म्हणजे 9,120 रुपीज. तर प्रॉफिट टोटल प्रॉफिट आहे 9,120 रुपीज आणि इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत इज 38,000 and rupees. His share of profit is 9,120 रुपीज. तर अशा प्रकारे आपण नचिकेतने इन्व्हेस्ट केलेले पैसे आणि प्रॉफिट त्याला काढलेलं आहे. त्यानंतर आपला फोर्थ प्रॉब्लेम आहे A and B shared a profit of 24,500 rupees in the proportion of 3:7. Each of them gave 2% of his share of the profit to the soldier welfare fund. What was the actual amount given to the fund by each of them? तर A आणि B ने शेअर्ड प्रॉफिट, त्यांना जे एका बिझनेसमध्ये प्रॉफिट मिळालं ते शेअर्ड केलं, ते आहे 24,500 रुपीज आणि इन द प्रपोर्शन 3:7 च्या प्रपोर्शनमध्ये इच ऑफ देम गेव 2% ऑफ ही शेअर ऑफ द प्रॉफिट ऑफ द सोल्जर. तर त्यांनी प्रत्येकाने 2% सोल्जरच्या आणि वेलफेअर फंड म्हणून दिले. तर व्हॉट वॉज द ॲक्च्युअल, तर त्यांची अमाऊंट किती आहे त्यांनी दिलेली हे आपल्याला कळायचं आहे. तर आपण ते काढू. द प्रॉफिट ऑफ शेअर्ड इन द रेशिओ, कोणत्या रेशिओमध्ये प्रॉफिट शेअर केलं त्यांनी 3:7च्या. त्यानंतर लेट ए गेट 3x रुपीज अँड बी गेट 7x रुपीज. तर त्याला आपण 3 मल्टिप्लाइड बाय एक्स आणि बी चे 7 मल्टिप्लाइड बाय एक्स लिहून घेऊ. त्यानंतर देअर 3x प्लस 7x आणि त्यांचं जे प्रॉफिट मिळालं आहे त्यांना ते 24,500. तर
10x इज इक्वल टू 24,500 आणि एक्सची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे तर त्याला इथं मल्टिप्लिकेशनमध्ये असल्या कारणाने त्याला आपल्याला डिवाईडमध्ये न्यावं लागेल. तर 24,500 डिवायडेड बाय 10 त्याचे आपण एक एक झिरो कट करायचे म्हणजे आपलं ॲन्सर इन 22,450 रुपीज. आता आपण परत 3x चं मल्टिपलमध्ये 3 इंटू 2,450 त्याचं ॲन्सर आलं 7,350 रुपीज आणि 7x मल्टिप्लाइड बाय एक्सचं ॲन्सर आलं 7 इंटू आपण एक्समध्ये व्हॅल्यू पुट केली 2,450 आणि आपलं ॲन्सर आलं 17,150 रुपीज. त्याच्यानंतर प्रॉफिट रिसिव्ड बाय ए इज इक्वल टू 7,350 रुपीज अँड दॅट बी इज 17,150 रुपीज. आता आपल्याला काढायचे आहे 2% ऑफ 7,350 रुपीज. तर आपण ते लिहिले 2/100 इंटू 7,350. आपण 0 कट केले तर आपल्याला मिळालं 2 मल्टिप्लाइड बाय 735/10. आपण परत 2ला 5नं डिवाईड केलं तर आपल्याला मिळालं 735/5. याचं ॲन्सर आलेलं आहे 147 रुपीज. त्यानंतर 2% ऑफ 17,150. तर आपण त्याचा 2%ला लिहिलं 2/100 आणि 17,150. तर 2 मल्टिप्लाइड बाय 17,150/10. तर हे आपण सॉल्व केल्यावर आपल्याला मिळालं 1,715/5 आणि त्याचं ॲन्सर आपण काढलेलं आहे 343 रुपीज. म्हणजेच ए डोनेट रुपीज 147 अँड बी डोनेट रुपीज 343. त्याच्यानंतर आपलं 5th प्रॉब्लेम आहे जया, सीमा, निखिल अँड निलेश पुट in altogether 3,60,000 rupees to form a partnership with their investment being in the proportion 3:4:7:6. What was the Jaya's actual share in the capital and they made a profit of 12%. How much profit did निखिल मेक. तर जया, सीमा, निखिल अँड निलेश यांनी ऑल टुगेदर 3,60,000 च्या 3:4:7:6 प्रपोर्शनमध्ये एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्यामध्ये जयाचा कॅपिटल किती आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि तिला 12% प्रॉफिट मिळालं आहे ते काढायचं आहे आणि निखिलला पण किती प्रॉफिट मिळालं आहे ते पण काढायचं आहे. तर आपलं सोल्युशन आहे द इन्व्हेस्टमेंट इन द प्रपोर्शन इज 3:4:7:6 अँड टोटल इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आहे 3,60,000 रुपीज. आता जयाज इन्व्हेस्टमेंट किती आहे तर आपल्याला माहीत नसल्या कारणाने आपण त्याच्या रेशोचा 3 इंटू मल्टिप्लाइड बाय एक्स घेतलेला आहे. त्यानंतर सीमाज इन्व्हेस्टमेंट 4 इंटू एक्स घेतला. त्यानंतर निखिल इन्व्हेस्टमेंट 7 इंटू एक्स आणि निलेश इन्व्हेस्टमेंट 6 इंटू एक्स. आता आपण याची जर ॲडिशन केली तर 3x + 4x + 7x + 6x यांचा ॲन्सर आला आपला 20x आणि त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट होती 3,60,000. ती आपण समोर लिहिली 3,60,000 आणि आता एक्सची किंमत काढायसाठी आपण काय करायचं x इज इक्वल टू 3,60,000 आणि हे जे 20xला मल्टिप्लायमध्ये आहे ते करायचे डिवाईडमध्ये म्हणजे ते येतील इथून खाली आणि याचे जर आपण हे केलं याला डिवाईड केलं तर आपलं ॲन्सर इन 18,000. आता 18,000 एक्सची किंमत आलेली आहे. आता ते जयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवायची. तर जयाची इन्व्हेस्टमेंट आहे 3 मल्टिप्लाइड बाय एक्स. तर 3 मल्टिप्लाइड बाय जे आपले ॲन्सर आलं ते ठेवायचं इथं 18,000 म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 18,000चं ॲन्सर आलं आपलं 54,000 रुपीज. आता निखिल्स ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट आहे 7 मल्टिप्लाइड बाय एक्स. तर 7 मल्टिप्लाइड बाय एक्सची व्हॅल्यू ठेवायची 18,000. 7 मल्टिप्लाइड बाय 18,000 इज इक्वल टू 1,26,000 रुपीज. तर प्रॉफिट आहे त्यांना 12. निखिलचं प्रॉफिट आहे 12%. तर टोटल प्रॉफिट ऑफ 12 इज इक्वल टू 12% ऑफ 3,60,000 म्हणजेच 12/100 मल्टिप्लाइड बाय 3,60,000. तर आता हे काय करायचं आपल्याला हे 0 कट करायचे म्हणजे आपल्याला आणि 12 मल्टिप्लाइड बाय 3,600 आपल्याला ॲन्सर मिळेल. त्यानंतर आपण त्याला जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला ॲन्सर मिळेल 43,200 रुपीज. आता ते जे प्रपोर्शन आहे ते आहे 3x 4x 7x 6x इज इक्वल टू 43,200 रुपीज. याची जर टोटल केली तर ते येते 20 मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू 43,200 रुपीज. आता एक्स जर आपण एक्सची जर व्हॅल्यू काढायची आहे तर आपल्याला हे 20 आहे हे न्यायला लागेल याला डिवाईडमध्ये म्हणजेच ते ॲन्सर इन आपलं एक्स इज इक्वल टू 43,200 रुपीज अपॉन
20. त्यानंतर एक्सची जर किंमत आपण याला डिवाईड केलं 40,200ला 20नी तर आपल्याला आन्सर मिळेल एक्स इज इक्वल टू 2160. तर निखिलचं जे प्रॉफिट आहे, निखिल प्रॉफिट इज 7 मल्टिप्लाइड बाय 2160 इज इक्वल टू 15,120 रुपीज आणि जयास इन्व्हेस्टमेंट 54,000 रुपीज अँड निखिल्स प्रॉफिट इज 15,120 रुपीज. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 39 सॉल्व केला आहे.